कुठेतरी गुजरात करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्याच्यामध्ये वोट पळवण्याचे काम तर सरकारने केलेले नाहीये याच्यामध्ये. बरोबर आहे. त्यांनी वोट आपले वोट घेऊन जायचे, लोभ दाखवून द्यायचा आणि लोभ दिलं की बिचारे गरीब शेतकरी म्हणा किंवा सर्वसाधारण जनता ज्यांना यांची नीतीच कळत नाही की हे काय करून राहिले, किती खोटे बोलत आहे हे कळत नाही, ते त्यांच्या खोट्या गोष्टीला बळी पडतात आणि यांना निवडून दिलं की हे त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान आहे. त्यांना यांनी 2 लाखाच्या 15 लाख लोकांना म्हटलं तर 15 लाख तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल. किती लोकांच्या खात्यात जमा झाले मला सांगा बरं. म्हणजे हे सगळं खोटे आश्वासन देतात आणि याला सगळी जनता बळी पडते. लाडली बहीण योजना बीजेपी सरकारने आणलेली आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे? फक्त त्यांच्या मतासाठी त्यांना फक्त आपले मत घ्यायचे आहे आणि बस सत्ता करायची आहे. कोणत्याही प्रकारे खोटं बोलून सत्ता आपली राहिली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना म्हणा. आणखी मला असं वाटतं लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा यांनी जे रोजगार दिले असते तर महिलांचे रोजचं त्यांचं हे सुरू झालं राहिलं असतं ना. तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे की लाडकी बहिणीचे 1500 रुपये लाडल्या भावाच्या खिशातून काढण्यात येत आहे असं वाटतं? बिलकुल 100%. सिलेंडरच्या माध्यमातून, तेलाच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून, सिलेंडरच्या माध्यमातून, टॅक्सच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण जनतेच्या कडूनच जे आपण टॅक्स भरतो आहे, नळाचे बिल वाढवून घ्यायचे, पाण्याचे बिल वाढवून घ्यायचे आणि त्याच्यातूनच तुम्ही आपल्या घरातून काही देऊन नाही राहिले, त्याच्यातूनच तुम्ही ती लाडकी बहीण योजना राबवून राहिले असं मला वाटते. पण तुम्ही मागे बोलले होते की 4 लाख करोड महाराष्ट्र सरकारवरती कर्ज असताना सुद्धा लाडकी बहीण, त्याच्यानंतर आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटवरती 18 लाख करोडचा कर्ज झालेला आहे. तर हे कशामुळे झालं आणि शेतकऱ्यांना हे केले या पैशापासून वंचित ठेवलेलं आहे कर्जमुक्तीपासून, याबद्दल काही बोलायला आपण? नुसता भ्रष्टाचार सुरू आहे. यांच्यावर कोणतं कर्ज नाही आहे. हे फक्त मोठ्या व्यापाऱ्यांचे घशात टाकून राहिले आहे आणि आमच्या सारख्या लोकांकडून फक्त ते. पण बीजेपी सरकारने तर महाराष्ट्र सरकारने आता नाशिक कुंभमेळ्याकरिता 140 करोडचा निधी घोषित केलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवलेलं आहे, याबद्दल काय म्हणाला? फक्त दिखावा. कुंभमेळ्यासाठी एवढे पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. ज्यांना आवश्यक आहे, शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्यांना द्या ना. ज्यांना गरज आहे त्यांना देत नाही आणि तुम्ही कुठेही आपला पैसा टाकून राहिले, कुंभमेळ्यासाठी तर कोणत्या राम मंदिरासाठी तर कोणत्या कुठे, जिथे गरज नाही तिथे तुम्ही फालतू पैसा वेस्ट करताय. तुम्हाला काही बोलायचं? राजेंद्र कुठे, प्रभात टीव्हीचे आम्ही कार्यकर्ता आहोत. काँग्रेस पक्षात 30 वर्षापासून आम्ही आज इथे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून नेहमी काम करत आहोत. दिलेली आहे आता, तर कुठपर्यंत काँग्रेस पक्षाने म्हणजे हे केलेलं आहे आणि काय म्हणता येईल त्याला, किती मतांची